तोंडाला पाणी सुटले. ऍक्च्युली मी ह्याच्यावर क्रेडिट नाही घेऊ शकत, कारण मी लहानपणापासून कधीच स्वयंपाक केलेला नाहीये. आता आपण जरा अर्धा हात लावून टाकूया, म्हणजे काय वाटेल की आम्ही पण केलेलं. मम्मा करा, मम्मा करा, मम्मा. से करते हैं प्यार हम एक दूसरे के लिए बेकरार हम. सगळ्यांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी, अर्थातच आपल्या सगळ्यांची लाडकी सनई चौघडे मधली पमा. आणि आपण सगळे मिळून गुढीपाडवा साजरा करणार आहोत. स्वामींना श्रीखंड पुरीचा बेतही आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. तेव्हा चला सुरुवात करूया. माझ्या घराची आणि माझ्या मुलींची सुद्धा तुम्हाला ओळख करून देते. त्याआधी पुऱ्या बनवायला घेऊया. या, देवाचं नाव घेऊन स्वयंपाक करते. श्री स्वामी समर्थ. पुऱ्यांमध्ये मोहन लागतं, त्यामुळे कडकडीत तेल मला हवंय. पण सध्या गॅस खूप महाग आहे, त्यामुळे मी आता एवढ्यात गॅस लावणार नाहीये. येस, पुऱ्या करतेय. इट्स मज्जासाठी, आणि तुमच्या सगळ्यांची खूप मज्जा आहे, कारण तुम्हाला श्रीखंड पुरी. तोंडाला पाणी सुटले. तुम्ही काही मदत करू? हो, म्हणजे आमच्या घरात सगळ्यात चांगला स्वयंपाक आसावरी करते. मी फक्त ऑर्डरी सोडते हल्ली. त्याच्यानंतर शरू आमची सगळ्यांना नेऊन देत असते, द्यायचं सगळ्यांचं काम आहे. आणि येस, अनुश्री खायचं काम करते. हिशोबाचं काम आम्ही मयूला दिलंय. आणि बाबा आमचा मला असं वाटतं पाठिंबा आहे. तो आमच्या नेहमीच पाठीशी उभा असतो. पण या कुटुंबाचा पहिलाच गुढीपाडवा आहे, तर हे कुटुंब किती एक्साइटेड आहे या सेलिब्रेशन साठी? खूप छान वाटतं आम्हाला, आणि माझ्या मुली तुम्हाला सांगतीलच. पण माझ्यासाठी खूपच खास आहे हा, कारण इतके दिवस फक्त एरंडे आणि जोशी ह्यांच्या बरोबरच होता. पण आज पहिल्यांदा मी परब म्हणून हा साजरा करणार, आणि बाकी माझ्या मुली सांगतीलच. प्लीज गो अहेड. हो, म्हणजे आमच्या सगळ्यांसाठीच आय गेस हा पहिला गुढीपाडवा आहे, तर सगळ्यांसाठीच खास आहे. आणि आता आम्हाला कळेलच उद्या. आणि आज तर खास पुरी आणि मला पुरणपोळी पण हवी मम्मी, प्लीज. ती नंतर, आधी पुऱ्या जमू दे मम्मीला. बटाट्याची भाजी आणि आम्रखंड. कोथिंबीर वडी पण असली पाहिजे. मयू कुठे? मयू, बनवायला मयू सांग तुला काय आवडतं. कोथिंबीर आणली पाहिजे होती ना, मग आम्ही कोथिंबीर वडी पण केली. मयू, तुला काय आवडतं? सगळं करते. नाही, तुला काय येतं, तुला काय आवडतं सांग. खायला आवडतं. खायला आवडतं तिला फक्त. मला बनवून सगळ्यांना खायला आवडतं, खायला घालायला आवडतं. म्हणजे ही एक्झॅक्ट रिअल लाईफ आणि आसावरी ताई आमची दोन्ही सेम आहे. जी छान जेवण, उत्तम स्वयंपाक करते आणि घेऊन येते आमच्यासाठी डब्यात. शिकली कुणाकडनं पण? हा, माझ्याकडे आली होती ती चालू व्हायच्या आधी. मी राजीनामा काय मला? पुष्पा गोगरीने शिकवलंय मला, तिने ट्रेन केलंय. आणि इथे पमा परबने मला ट्रेन केलेलं आहे आसावरी. नाही, ऍक्च्युली मी ह्याच्यावर क्रेडिट नाही घेऊ शकत, कारण मी लहानपणापासून कधीच स्वयंपाक केलेला नाहीये. म्हणजे मी सगळ्यात छोटी होते, माझी आई आणि बहीण खूप चांगला स्वयंपाक करतात. मी 7 चुलत बहिणी आणि 7 मामे भावंडांमधली सगळ्यात शेंडेफळ असल्यामुळे फक्त ताटं आणि पाणी घे किंवा कसा झालाय स्वयंपाक एवढंच काम मी आतापर्यंत केलंय. फार फार तर डावी बाजू वाढणं हे माझं काम होतं. आणि माझी आई, माझी बहीण जशी छान जेवण करते, तसे माझ्या सासूबाई पण खूप चांगलं जेवण करतात. त्यामुळे मला काही करायची कधी वेळ आलेली नाहीये. पण आज पमा म्हणून यांनी माझ्याकडनं ओटा स्वच्छ करून घेतलाय. काल शेगडी धुवायला लावली आहे. आणि आता तुम्ही बघताय की माझी कणिक सुद्धा ऑलमोस्ट मळून झालेली आहे. त्यामुळे एक व्यक्ती म्हणून पमाचे सगळे गुण मेघना आत्मसात करायचा पूर्ण खरंच म्हणजे कणिक ज्या पद्धतीने मळली आहे, हो. वर्षानुवर्ष तू काम नाही, मी पॅन्डेमिक मध्ये मी खूप स्वयंपाक करायचा प्रयत्न केला आणि खूप प्रयोगही केले घरात. सो हो. पुऱ्या देखील
खायला मिळते. आणि मी तर वाटच बघत असते की आशुताई काहीतरी असं टेस्टी बनवून आणेल आणि आम्ही खाऊ. हो. फक्त दुसऱ्याच्या डब्यावर लक्ष ठेवतात. कुणी आज काय आणलंय तू हो, स्वतः काय आणलं नाहीये. एक मिनिट, मला आवर्जून इकडे ओके, मला आवर्जून इथे गोष्ट सांगायची आहे. जरी माझी कणिक खूप चांगली भिजली असली तरीही जसं आसावरी खूप चांगलं जेवण करते तसं आमचा बाबा त्यांनी डब्यात काय आणलंय हे आम्ही सगळे जाऊन जाऊन बघतो. आणि त्याची मटकीची जी उसळ आहे उफ. मला एक सांगा की आईच फक्त आज काम करणार आहे की सणसूद असल्यावर सगळेच काम करतात ना? सो काम करतो. हे काय 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 करायचंय मम्मी? दे थांब एक मिनिट, मला जस्ट ही मी कशी म्हणजे चालू शूट मध्ये किती चांगली भिजवलेली आहेत ते मला दाखवायचं. याय गो गर्ल. आता सगळेच करतो पण आपण. आता आपण जरा अर्धा हात लावून टाकूया म्हणजे काय वाटेल की आम्ही पण केलेलं आहे. मम्मा 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 ए मम्मा करा मम्मा करा मम्मा चालू आहे आमचं. बस झालं. केलं की नाही काम? वा, संपूर्ण ठीक आहे. आय होप या मुलींनी हात धुवून त्या किचन मध्ये आल्याय. सॅनिटाईज करून आले. आम्ही ते इडीकडून लावून आलेलो आहे. बाबांना विचारायचंय, मम्मा जर घरात नसली तर घरात कोण चांगला स्वयंपाक बनवणार असं तुम्हाला वाटतं? आसावरी. बाकी ती स्वतःच मध्ये माझं लावलं. तू पुढे ये शरू, शरू पुढे ये. गुढीपाडवा असला ना की खूप आठवणी असतात. सो मी तुम्हाला विचारलं की गुढीपाडव्याची एखादी आठवण सांगायची आहे, तर ती कोणती असणार आहे? गाठी खाणं. बस गळ्यात अडकून ती खायचो आम्ही. वा, आमच्या गावी होते गुढी उभारली जाते, त्यामुळे मी कल्याणला आई बाबांसोबत छान सकाळी असं देवपूजा आणि पाया वगैरे पडून छान साडी नेसून मग फडके रोडला डोंबिवलीला मी गुढीपाडव्याला जायचे. फडके रोडला जिथे आपण माझ्यासाठी पण ही फार गंमत आहे, कारण आम्ही आज पहिल्यांदा सगळेजण फडके रोडला शोभायात्रामध्ये जाणार आहोत आणि ही आमची पहिली शोभायात्रा असणार त्यामुळे मी आहे. सो तिकडे एक्साइटेड. नऊवारी नेसून फेटा वगैरे घालून तिकडे छान फिरवते फोटोज वगैरे काढून आणि मग घरी येऊन उत्तम स्वयंपाकाचा लुफ्त. फडके रोडला तुला आस्वाद. वाचायचं. नाही ते सगळं घामाघूम होऊन फोटो बिटो काढून मग घरी बघा येऊन बघा जेवायचं. कणिक बघा. हो बघा कमाल. कणिक. Yes. बापरे, आजचा main आजचा मोदक बेत. कणिकच आहे. चला आता पुऱ्यांना सुरुवात करूया. आणि मला असं वाटतं आता सगळ्यांनी एक एक पुरी तरी लाटलीच पाहिजे. Yes. लाटा मी आलो. चला मी सुरुवात करू Yes. मग तुम्ही कराल. ओके. उत्तम स्वयंपाकाची सोय. मला बाकीच्या मुलींकडनं जाणून घ्यायचं, तुम्हाला काय काय बनवता येतं? गोडधोड असा पदार्थ विचारला तर एक मिनिट. म्हणजे मी पुरणपोळ्या केल्या घरी. आणि बाकीच्यांनी मला गोड मध्ये चहा बनवतो. पण आता बाबांना मी विचारणार आहे की बाबा, जर घरातल्या प्रत्येक मुलीला आणि पमाला एक एक गोड पदार्थाचं नाव असं द्यायचं असेल तर ते काय असणार आहे? I'm excited. काय असणार आहे ते? काय? तुम्ही सांगा आम्हाला. एक मिनिट माझे हे बघा प्लीज. पोळी बघा. थँक्यू. She is so excited की येस तिला मला जाम. इथे पुरी तयार झाली आहे पण गॅस बंद आहे. मला असं वाटतं तेल तापायचं सगळ्या जणी विसरले. नाही आता विसरलो नाही. नाही. आहे नंतर काय. गॅस आता कसं जरा माहिती आहे ना सगळ्यांना, त्यामुळे आम्ही कमी व्यवस्थित वापरतो. आता आम्ही आयतं आम्रखंड आणलेलं आहे बाहेरून, पण अदरवाईज आम्ही नेहमी स्वतः बनवतो, म्हणजे चक्का वगैरे करून. आमची मम्मी खूप उत्तम बनवते, त्यामुळे ती उत्तम आम्रखंड, श्रीखंड आणि केसर बदामवाला पण बनवते. मी एक्सायटेड आहे जाणून घ्यायला की पप्पा. श्रीखंड आहे, आम्रखंड आहे, सगळेच आहेत. त्यामुळे पण प्रत्येकाला नाव द्यायचंय. कोण काय ती कुठलं बासुंदी. बासुंदी. ओके. बासुंदी का? अरे जळतंय मी हे खूपच स्वीट आहे ना म्हणून.
ओके, मी माझा क्लोज देऊन येते. भेटूयात दुसरी पुरी करायला. आता खरं तर चारही बहिणी मिळून या पुऱ्या बनवतायत आणि मला खरं तर प्रत्येकाला विचारायचं आहे, जेवण बनवायला किती आवडतं? हा पहिला प्रश्न माझ्याकडेच रेकॉर्ड कर. ओके, तर मी आज खरं बोलते, कारण जर मी इथे खोटं बोलले तर तिकडे घरी सगळे हसतील माझ्या. मला फार जेवण बनवायची अशी आवड नाहीये. नाही, पण एक आहे की मी कोणाला उपाशी नाही ठेवू शकत. मी वेळ पडलीच तर मी खूप उत्तम जेवण बनवते आणि खायला घालते. मला ऍक्च्युली खऱ्या आयुष्यात पण 2 मोठ्या बहिणी असल्यामुळे मी कधी स्वयंपाकघरात काही केलेलं नाहीये आणि आता सुद्धा 2 मोठ्या बहिणी आहेत, मग मी आता पण नाही करत. पण प्रत्येक बहिणीने एक एक तरी पुरी लाटली पाहिजे. हा ते तर हो. मी 100 चपात्या बनवू शकते. हो, मला चपात्या बनवायला खूप आवडतं. चपात्या आणि भांडी घासायला मला खूप आवडतं. आई शपथ, भांडी घासायला मला अजिबात भांडी घासणं हे माझं पण घरी खूप काम आहे, म्हणजे मी घासतच असते. मला भांडी घासायला आवडतं. म्हणजे माझं एकच असं सकाळी मी सगळा स्वयंपाक करू शकते, मी सगळं करू शकते, पण ओटा साफ करायला मला आवडत नाही आणि मला भांडी घासायला आवडत नाही, कारण तो जो कपडा असतो ना तो खूप चिकट झालेला असतो. इव्हेंच्युअली तो मला हात लावायला नाही आवडत. डीमार्ट मध्ये येतात अगं ते अरे वेगळे नाही clothes. अरे ते होतं ना, ते पीठ कणिक लागतं सगळं त्याला आणि मग त्याला हात लावणं म्हणजे मला हा, ऍक्च्युली मी पण ते आईच करते. या कुटुंबात गुढीपाडव्याच्या दिवशी काही ट्विस्ट पाहायला मिळणार आहे का? हो, म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या भावाचं लग्न आहे, आमच्या मावशीच्या मुलाचं, तर ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि खूप म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये गेलोय, 5 स्टार हॉटेलमध्ये, तर आमच्या सगळ्यांसाठीच तो एक वेगळा हो रे, मस्त झाले. सॉरी, हां, तर भूक लागली ना, आता टाइम झाला त्यामुळे. तर तुम्हाला खूप छान व्हिज्युअल्स बघायला मिळतील आणि खूप इंटरेस्टिंग एपिसोड आहेत. आणि जसं तुम्हाला सांगितलं की 2 कॅरेक्टर्स आहेत जे विरुद्ध आहेत. परत एक नवीन लव्ह स्टोरीसुद्धा सुरू होते याच्यासोबत. ही जशी पुरी छान झाली आहे, फुलली आहे, तशीच ह्यांची लव्ह स्टोरीसुद्धा त्या एपिसोड्समध्ये फुलणार आहे, तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल. ओके, सो मला असं वाटतं आता शर्वरीला जावं लागतंय पुन्हा एकदा सीनसाठी, पण बाकी Yes. आता एक एक पुरी लाटायला सुरुवात करणार आहे. माझ्या मोठ्या बहिणीची पुरी एकदम अशी टम फुगलेली आहे. छोटी बहीण. पण आता घरात जेव्हा लग्न आहे तेव्हा तुमची लगबग किती सुरू आहे? आम्ही भरपूर कामं करत असतो. आशुताई आम्हाला गाईड करत असते की हे कर ते कर. मग आम्ही ती धावपळ ती जी करत असते त्याला आम्ही फक्त असं की हा चल करूया, हे पण करूया ते पण करूया, असं सगळं चालू असतं. ताई तुला काय म्हणायचं आहे का? मला तुम्हाला सगळ्यांना छान छान पुऱ्या अशा श्रीखंड बरोबर खाऊ घालायच्या, तर माझी एवढीच इच्छा आहे. बस झालं. तिला हा सेटवर पण तिला आम्हा सगळ्यांना जेवण असं भरवायला किंवा टेस्ट करण्यासाठी ती आम्हाला सतत देत असते. तर तिला ते खूप आवडतं की ती बनवून आणेल आणि सेटवर सगळे खातील ते. हो ना? हो, म्हणजे बेसिकली माझा ना हा खूप स्वभाव आहे की मला ना वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला खूप आवडतात आणि वेगवेगळ्या भाताचे प्रकार असतात ना माझ्याकडे जे टिफिनमध्ये, ते कमाल असतात. आणि मग मला असं एक्साइटमेंट असतं, आज मी हा भात आणला, आज मी हे भात करून आणलेला आहे, म्हणजे हे टाकलंय त्या भातात, असं त्यात सगळं व्हरायटी करून- भरपूर असते. हा. सगळ्या ठीक आहे, पण लहान बहिणीची पुरी पुरी काय मयूर. सुंदर झालेली आहे. ठीकच आहे, पोटात गेल्यानंतर आहे ना काही ते शेप वगैरे नाही राहत. मयू काही बोलायचंय का तुला? शिकली आमची मुलगी शिकली, प्रगती झाली आहे. तिने नक्षा काढलाय पण सुंदर काढलाय, चांगलं हे त्याला. पुऱ्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. प्रकार व्हेरी नाईस. हिने केलेली लाटलेली पुरी पण फुगलेली आहे. आशुताईच्या गायडन्सने माझी पुरी पण फुगलेली आहे.
मी काही गाईड नाही केलंय, तू तुझी वेगळी कोपऱ्यात जाऊन मम्मी लाटून जर तू आलेली आहे. बघत असशील तर सॉरी मी घरी काय नाही करत आणि इथे करते. कुटा तिला चांगलंच कुटून काढा, माराच. आणि कमी पडत असलं तर मला बोलवा, मी येते मारायला. ही मला फक्त मारायला असते. हो किती रिस्की आयटम आहे ना, इथे छान केलं आणि घरी बनवायला. चला आता पुऱ्या बनवू. सो या ज्या वेगळ्या वेगळ्या नकाशाच्या पुऱ्या आहेत ना, या मी नाही बनवलेल्या आहेत, या मी बनवलेल्या आहेत. तर प्लीज इसकी तारीफ की जाए, ओके चला इसकी तारीफ की जाए. आता जरा साईडला हलका प्लीज. ओ माय गॉड, ऐक ना, पुरी लाटताना पीठ घ्यायचं नसतं. माझ्या पुरी पिठातच बनवतो. आमच्या पण पुरी पिठातच हा. बनतात घरी. प्रत्येकाची ओ. वेगळी स्टाईल असते, माहिती नाही आता मी बोलले खरं. फुलली पुरी माझी फुलली रे. आणि करपली रे पुरी तू. कारण ह्यांनी इतका वेळ तेल त्याचं हे करून हे केलं, ठेवलंय, हो. त्यामुळे माझी पुरी पुरी थोडीशी करपलेली आहे. पण इट्स ओके, इट्स ओके, काढ काढ. ऍक्च्युली मला करपलेलंच म्हणजे ते थोडं वरती असं कडक होतं ना, तशा आवडतात म्हणून मी माझ्या पद्धतीने. ओ वाव, कसं ती ना. करपली नाहीये, मी मुद्दाम तशी बनवली. हा, बरोबर, अगदी तोपर्यंत बरोबर. आपण, पहिले गॅस हे बंद श्रीखंड करा. काढूया. लुक ॲट द स्वॅग. काय करताय ते. तुम्हाला हातातूनच त्यांची कला दिसेल, त्यांचे जे काय हात वळत आहेत. हो ना, म्हणजे एवढे तर आमचे असे आमचे नाही वळत, ते असं आधी तिकडेच होतो कामाला, आता इकडे आलोय. ज्या स्मूथली ते कलाई ते फिरवतात, त्या आधी कलाई तिकडेच कामाला होतो, आता इकडे आलो. आता थोडी पुरी ही मोठी पुरी आहे. खूप मोठी झालेली आहे. ही सगळ्या आमच्या छोट्या छोट्या पुरींची. भटुरे. हा, ही पप्पांनी केले म्हणून त्यांच्या एवढी आहे ती पुरी. त्यांच्यासाठी केले त्यांनी खास मोठी पुरी. मोठी पुरी. यांचे पप्पा आहेत ते. पुरीचा पप्पा, पोरींचा पप्पा आहे, पण जी बनवले ती पुरीचा पप्पा आहे. वाह वाह. कमाल कमाल कमाल. मी माझं मला एक असं वाटतंय आम्हा सगळ्यांच्या पुऱ्या या ताटात असल्या पाहिजेत आणि पप्पांची पुरी या ताटात असली पाहिजे. एकुलती एक. व्हेरी नाईस, छान झाली. मी परत बनवते. सो आता आई बनवेन आणि आई बनवल्यावर तुम्ही पण. आता मला कळालंय की या घरात आता गुढीपाडवानिमित्त लग्न देखील असणार आहे. सो मी बाबांना विचारते, बाबा आता जबाबदारी किती वाढली आहे आणि गुढीपाडवा स्पेशल परब कुटुंबाचा कसा असणार आहे? जबाबदारी तर आहेच, पण टेन्शन नाही त्या गोष्टीचं. पोरी माझ्या भन्नाट आहेत, त्यामुळे त्यांच्या लग्नाचं मला टेन्शन अजिबात नाहीये. आणि गुढीपाडवा काय सगळं आनंदात आम्ही घालवणार, गोड खाऊन, पुऱ्या बनवून, भाजी बनवून सगळं. आणि दुपारी काय मस्त कुठेतरी फिल्म बघायला जाऊ, नाटक बघायला जाऊ, असं काहीतरी करू. या कुटुंबाचा सगळा प्लॅन. नवीन वर्षाची सुरुवात अशी एकदम जोरात जोरात होणार आहे. पण मला पमाताईंना विचारायचं आहे की काय असणार आहे या वर्षीचा, नव्या वर्षाचा संकल्प या कुटुंबाचा काय असणार आहे? मला असं वाटतं जर तू मेघनाला विचारलंस तर आमच्या सिरियलमध्ये आम्ही जास्तीत जास्त चांगलेच काम करायचा प्रयत्न करू. आणि जर पमाला विचारलंस, हिचं एकच स्वप्न आहे आपल्या मुलींची लग्न आणि स्वामी भक्ती. सो पमासाठी ही फक्त स्वामी भक्ती आणि मुलींची लग्न असू शकतात, पण मेघनासाठी एक नवीन परिवार, एक नवीन जबाबदारी, खूप वर्षानंतर पुन्हा केलेलं पुनरागमन आणि ही पुरी तळावी अशी असलेली इच्छा. आणि जी मी आता दाखवणार आहे ही कोण म्हणता येत नाही. हो. कुटुंब एकत्र वाव. असलं, जमलीच पाहिजे. So एक गाणं तरी तुम्ही गुढीपाडव्याच्या निमित्त सगळ्यांनी गायलंच पाहिजे. हे बघ, से करते हैं प्यार हम एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे के वास्ते है मुनिया तो है तैयार हम. हे तयार हम.
खाने के लिए तयार आहे पण आता आम्ही पाहिलं की स्वामींचं मंदिर आहे, सो मला असं वाटतं गुढीपाडव्याचा नैवेद्य आपण तिथे दाखवूया आणि तेच येस थँक्यू. तुम्हा सर्वांना सनई चौघडेतर्फे या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं, शांततेचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याचं आणि मनोरंजनाचं जावो हीच सदिच्छा. सगळ्यांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धूपदीप नैवेद्यम समर्पयामी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.